आणि यानंतरची मोठी बातमी, दावोसमध्ये पहिल्या एका तासामध्ये महाराष्ट्रासाठी 3 करार झाल्याचं कळतंय आणि महाराष्ट्रामध्ये 38 दावोसमध्ये पहिल्या एका तासात महाराष्ट्रासाठी 3 करार झाल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रामध्ये 38,750 कोटींची गुंतवणूक येणार आहे असं सुद्धा कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत आणि परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आणायचा प्रयत्न करेन असं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं, असं आवाहन त्यांनी केलेलं होतं। मात्र दावोसमध्ये पहिल्याच एका तासात महाराष्ट्रासाठी मोठे 3 करार झालेले आहेत। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, नेमकं काय घडतंय दावोसमध्ये? पहिल्या एकाच तासामध्ये महाराष्ट्रासाठी 3 करार झाल्याची मोठी बातमी। श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं होतं की दावोस दौऱ्यात खरं तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक जी आहे ते महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न असेल आणि आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार पहिल्या 3 तासात 1 तासात खरं तर 3 MOU जे आहेत ते साईन झालेले आहेत। 38,750 कोटींची गुंतवणूक जी आहे ती महाराष्ट्रात आता येणार आहे। त्यामुळे आज आणि खरं तर उद्याचा महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। यामध्ये आपण जर श्रद्धा पाहिलं असेल तर कल्याणी समूहाने 5,200 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात केलेली आहे, तर रिलायन्स इन्फ्राने 16,500 कोटी आणि बालासोर एलॉनने 17,000 कोटींची गुंतवणूक जी आहे ती महाराष्ट्रात केली। आपण जर बघितलं असेल तर गडचिरोलीसाठी खऱ्या अर्थाने कल्याणी समूहाने 5,200 कोटींची गुंतवणूक जी आहे ती गडचिरोलीसाठी केली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार आहे तो निर्माण होणार आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दावोस दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातोय। श्रद्धा, महाराष्ट्रासाठी म्हणजे हे करार आणि ही जी गुंतवणूक आहे त्यासाठी रोजगाराला बऱ्याच संधी उपलब्ध होणार आहेत। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।